तुर्की आणि सिरियातल्या भूकंपामध्ये आतापर्यंत 8,000 नागरिकांचा मृत्यू, 38,000 नागरिक जखमी. तुर्कीच्या 5,000 नागरिकांचा तर सिरियाच्या 2,000 नागरिकांचा मृत्यू. आरबीआयचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर होणार. रेपो दरवाढीबाबत निर्णयाची शक्यता. अदानी वादावर पंतप्रधान मोदी आज दुपारी लोकसभेत बोलणार. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला मोदी देणार उत्तर. राहुल गांधींच्या आरोपांवरती जीव्हीके कंपनीचं स्पष्टीकरण. कोरोनामुळे मुंबई विमानतळ बंद होतं, उत्पन्न ठप्प झालेलं आणि कर्जही वाढू लागलेलं. आर्थिक संकटामुळेच अदानी समूहासोबत करार, आमच्यावर कोणताही दबाव नव्हता. जीव्हीकेचे उपाध्यक्ष संजीव रेड्डींचं स्पष्टीकरण. अहमदनगर पोलिसांकडून करण्यात आलेलं मॉकड्रिल वादाच्या भोवऱ्यात. मॉकड्रिल दरम्यान मुस्लिम द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका. गृहमंत्रालय पोलीस महासंचालकांना नोटिसा बजावण्याचे आदेश. तक्रारदाराची माहिती. उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद. कसबा, चिंचवड पोटनिवडणूक आणि काँग्रेसमधल्या अंतर्गत कलहावरती उद्धव ठाकरे काही बोलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. वरळीमध्ये एकनाथ शिंदेंचा कोळी बांधवांकडून नागरी सत्कार. 120 मीटरचा कायमस्वरूपी नॅव्हिगेशन स्पॅन मिळवून दिल्याबद्दल मानले शिंदेंचे आभार. आपण छोटी आव्हानं स्वीकारत नाही, आपल्याला मोठी आव्हानं स्वीकारण्याची सवय. आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. आम्हाला काहीही आयतं मिळालेलं नाही, संघर्ष करून आपण इथवर आलो. आपली शाखाप्रमुख पदापासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान. कोळी बांधवांनी महाविकास आघाडी सरकारकडे वारंवार मागण्या केल्या, पण सत्तेची हवा डोक्यात असलेल्यानं सामान्यांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. शिंदेंचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला. मुख्यमंत्री शिंदेंचं मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार. या विरोधकांच्या आरोपांवरही भाष्य. मुंबई महाराष्ट्राची एक इंचही जागा कुणाला घेता येणार नाही आणि घेऊ देणारही नाही, शिंदेंचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना लोक घरी निघाले. वरळीत कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला. 32 वर्षाचा तरुण भारी पडतोय. संजय राऊत यांची मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेवर टीका. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांचं संजय राऊत यांना उत्तर. त्यांचा आणि ठाकरेंचा विचार करण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांच्या सत्कारामुळे मातोश्रीला बाण लागला. किरण पावसकर यांचा राऊतांना टोला. उद्धव ठाकरेंनी एकतरी निवडणूक लढवावी. आशिष शेलार यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान. स्वतः अपयशी असताना स्वकर्तृत्वानं मोठं झालेल्यांना आव्हान देऊ नका, ठाकरेंना टोला. आव्हान प्रतिआव्हान द्यायचं असेल तर आधी स्वतः यशस्वी व्हा. आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंनाही टोला. संजय राऊतांच्या टीकेला शीतल म्हात्रेंचं प्रत्युत्तर. त्यांचे सकाळपासूनचे भोंगे रात्रीही सुरू असतात, रात्रीचे भोंगे बंद करावेत, राऊतांना टोला. शिंदे सरकार पुढच्या 2 ते 3 महिन्यात पडणार. वैजापूरमधल्या सभेत आदित्य ठाकरेंकडून पुनरुच्चार. महाल गावात आदित्य ठाकरेंच्या सभेदरम्यान किरकोळ दगडफेक. आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आणि रबाईंची मिरवणूक एकाच वेळी सुरू झाल्यामुळे गोंधळ. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवेंची गाडी अडवण्याचाही प्रयत्न. गोंधळानंतर आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली दिलगिरी. डीजे सुरू ठेवण्याबाबत सहमती दर्शवली असल्याचंही दिलं स्पष्टीकरण. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र असल्याचंही केलं विधान. सभेत घडलेला प्रकार पोलिसांची चूक. अंबादास दानवेंचं विधान. ठाकरेंच्या सुरक्षेत मुद्दामच कमतरता ठेवली गेली. स्थानिक आमदारांकडून घोषणा दिल्या गेल्या. दानवेंचं गंभीर आरोप. शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा सरकारचा निर्णय. 1 जानेवारीपासून लागू होणार मानधनातली वाढ. नाशिकमध्ये वास्तू हडपण्यासाठी नव्हे तर बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेचं स्मारक राज ठाकरेंनी दिलं. तुम्ही मात्र त्यांच्या नावे भावनिक राजकारण केलं. मनसे आमदार राजू पाटील यांचा उद्धव ठाकरेंना टोला. कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ भाजपचे प्रभारी. कसबापेठ निवडणूक प्रभारी प्रमुख म्हणून माधुरी मिसाळ आणि सहप्रमुख म्हणून धीरज घाटे यांची नियुक्ती. कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून उमेदवार जाहीर. चिंचवडमधनं मनोहर पाटील तर कसब्यातनं किरण कंदरेंना उमेदवारी. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे यांना उमेदवारी. अजित पवारांच्या उपस्थितीत भरला उमेदवारीचा अर्ज. तर 2019 प्रमाणे चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी. महाविकास आघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल. पुण्यामधल्या कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हिंदू महासंघाकडून आनंद दवेंचा अर्ज.
सारसबागेजवळच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून निवडणुकीचा अर्ज भरला. अजित पवारांच्या निवासस्थानी काल कला आणि सांस्कृतिक सेलच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक. पदाधिकाऱ्यांनी मांडले कला क्षेत्रातले प्रश्न. बैठकीला छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांचीही उपस्थिती. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मिळणार हक्काची घरं. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केली मागणी मान्य. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. तसंच वैमानिक प्रशिक्षणही दिलं जाणार. दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती स्थापन करावी. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ गरजेचं आणि त्यासाठी राज्य शासन सकारात्मक. पाटील यांची माहिती. राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू. 2 मार्च 2023 पर्यंत करता येणार अर्ज. तरुण आणि होतकरू मुलामुलींनी कार्यक्रमात सहभागी व्हावं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारतीय सैन्य दलामध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत 10 फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अविवाहित पात्र युवकांनी अर्ज करावेत. कोल्हापूर सैन्य भरती कार्यालयाचं आवाहन. परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसाठी वेब पोर्टल. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वेब पोर्टलचं उद्घाटन. उमेश कोल्हेंची हत्या टार्गेट किलिंग. मोगलांच्या काळात हिंदू संकटात होता तसा तो आजही सुरक्षित नाही. अमरावतीमधील हिंदू सभेत प्रवीण तोगडिया यांचं विधान. रत्नागिरीमधले पत्रकार शशिकांत वारिसे यांचा मृत्यू अपघात नसून घातपात. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा गंभीर आरोप. नाणार प्रकल्प समर्थकांनी घातपात केल्याचा आरोप. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूच्या तपासाची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी करणार. संसदेतही आवाज उठवणार. विनायक राऊत यांची माहिती. राज्यामध्ये कॅसिनो सुरू करा. मनसेकडनं मुख्यमंत्री शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी. राज्याच्या महसुलात वाढ आणि रोजगार उपलब्ध होणार असल्याचं पत्रात नमूद केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस संगमनेर तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा केला गेला. नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री यांनी इंदोरीकर महाराज यांच्या उपस्थितीत केक कापला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय नेते शशिकांत पवार यांचं निधन. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे दवाखान्यात दाखल केलं गेलं. मात्र काही काळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तर शशिकांत पवार यांच्या निधनानं मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्व हरपलं. अजित पवारांकडनं शोक व्यक्त. मुंबई विद्यापीठाच्या 3 आणि 4 फेब्रुवारीच्या स्थगित परीक्षेचं नवं वेळापत्रक जाहीर. 3 आणि 4 फेब्रुवारीच्या स्थगित परीक्षा 10 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर. काल कामकाज संपल्यामुळे प्रकरण सुनावणीसाठी कोर्टासमोर आलंच नाही. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण सुप्रीम कोर्टात 4 आठवड्यांसाठी लांबणीवर. तोवर राज्यपाल नियुक्त आमदारांबाबतचा निर्णय जैसे थे. 10 सप्टेंबरला राज्यातल्या सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा होणार. एकत्र कुटुंब पद्धतीतील आधारस्तंभ असलेल्या आजी आजोबांचा सन्मान करण्याचा उद्देश. सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. मुंबईतल्या भेंडी बाजार सारख्या गजबजलेल्या भागात मोठ्या इमारती उभारल्या जाणार. अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये कला प्रदर्शन भरवलं जाणार. मुनगंटीवारांची माहिती. नागपूरमधल्या कोराडी येथील जगदंबा संस्थांमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातनं कामं सुरू. 214 कोटी रुपयांच्या 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी. 9 फेब्रुवारीला कोपरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाणेकरांना मिळणार मोठं गिफ्ट. बेस्ट उपक्रमाचे सर्वोच्च अधिकारी लोकेश चंद्रा यांच्यावर कारवाई. मनसेची मागणी. मनसेकडनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार. मुंबईकर आणि बेस्ट कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. गोर बंजारा समाजाच्या विविध मागण्यांबाबत मुंबईतल्या मंत्रालयात बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत चर्चा संपन्न. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 37वा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती. उल्लेखनीय निधी संकलन करणाऱ्या 11 समन्वय समिती सदस्यांचा केला गेला सत्कार. मुंबई मांडवा वॉटर टॅक्सी सेवा बंद. प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे निर्णय. कंपनीने तिकिटाचे दरही कमी केले होते, मात्र प्रवाशांचा अल्प प्रतिसाद. निसर्गाची खाण असलेल्या कोकणात तेलाचाही शोध सुरू.
कोकणच्या समुद्रात ONGCचा गेल्या महिन्याभरापासून सर्वे सुरू असलेल्या भागात मच्छीमारांनी न जाण्याचे आदेश. खेलो इंडियामध्ये जलतरणात वेदांत माधवन, शुभंकर पत्की, अपेक्षा फर्नांडिस यांना सुवर्णपदक तर अर्जुनवीर गुप्ताला कांस्य पदक, तेजस पाटीलचं तलवारबाजीत रौप्य पदक. नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये माता रमाई यांच्या पुतळ्याचं अनावरण. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष बदंत आर्य नागार्जुन यांची प्रमुख उपस्थिती. सोलापूरमध्ये माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. 25,000 दिव्यांनी उजळलं बाबासाहेब आंबेडकरांचं उद्यान. दीपोत्सवाला सोलापूरकरांची मोठी गर्दी. सोलापूरमधील उजनी जलाशयावर परदेशी पक्ष्यांचं आगमन. फ्लेमिंगोजनं वेधलं लक्ष. पक्ष्यांचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. 13 फेब्रुवारीपासून सप्तशृंगी देवीचं पेड दर्शन सुरू होणार. भाविकांना लवकर दर्शन मिळावं यासाठी पेड दर्शन सेवा. 100 रुपयात सप्तशृंगी देवीचं VIP दर्शन घडणार. नाशिकच्या रामकुंडाचं काँक्रिटीकरण काढण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी. काँक्रिटीकरणामुळे अस्थींचं विघटन होत नसल्याचा आरोप तर आधीच्या 5 कुंडांवरील काँक्रीट काढल्यानं झरे जिवंत झाल्याचाही दावा. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी ST महामंडळ 250 अतिरिक्त ST बसेस सोडणार. 3 मार्च ते 12 मार्च दरम्यान नियमित गाड्यांसोबत या अतिरिक्त गाड्याही कोकणातल्या मार्गांवरती धावतील. म्हाडा औरंगाबाद मंडळाच्या वतीनं 936 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांमध्ये घरं. 9 फेब्रुवारीपासून अर्ज स्वीकारले जातील तर 22 मार्च रोजी सोडत. नागपूरमध्ये वर्षानुवर्ष मालमत्ता कर न भरलेल्या 60,000 भूखंडधारकांवर पालिकेच्या जप्तीची टांगती तलवार. आतापर्यंत पालिकेकडनं 800 भूखंड जप्त. वसई विरार महानगरपालिकेकडनं अभय योजना लागू. या कालावधीमध्ये कर भरणा केलेल्या अधिकृत आणि अनधिकृत मालमत्ताधारकांना 50% दंडात्मक रकमेतनं सूट. पालिकेचा निर्णय. भिवंडीच्या पिळंजे येथील पुलाच्या निकृष्ट कामाची गुणवत्ता तपासणी. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांसह संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाईची मागणी. बीडच्या गेवराई तालुक्यातल्या तुकानाईक तांड्यावरच्या शाळेमध्ये शिक्षक नियमितपणे हजर राहत नसल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन. संबंधित शिक्षकांची तात्काळ बदली करून नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी. बुलढाण्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद केल्यानं स्वाभिमानी आक्रमक. पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव विभागासमोर नागरिकांचा ठिय्या. घरकुल योजनेसाठी प्रहारचा अमरावती मनपा आयुक्तालयावरती मोर्चा. महिलांकडनं मनपा आयुक्तांना घरकुलाची प्रतिकृती भेट. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या खटल्याची 2 ते 3 महिन्यात सुनावणी पूर्ण होणार. CBIची कोर्टात ग्वाही तर पुणे सत्र न्यायालयात साक्ष दिलेल्यांचे जबाब सादर करा. हायकोर्टाच्या तपास यंत्रणेला सूचना. जालना जिल्ह्यातील सोमठाणा भागात महिलेचा अवैध गर्भपात केल्याप्रकरणी एका डॉक्टरसह 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. परभणी महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचं हत्या प्रकरण. 4.5 वर्षांनी जिल्हा सत्र न्यायालयाकडनं 4घांना आजन्म सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा. आरोपींमध्ये 2 मित्रांसह 2 महिलांचाही समावेश. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील जलगाव पांगरवाडी इथे शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग. दापोली पंचायत समितीचे माजी सभापती मनोज भांबीड यांचं घर आगीच्या भक्ष्यस्थानी. चंद्रपूरच्या गडचांदूर शहरातील देशी दारू दुकानाच्या दारूच्या 25 पेट्या चोरी. चोरीची घटना CCTVत कैद. दुकान मालकाचा 90,000चा मुद्देमाल लंपास. सोन्याचे दागिने चोरणारा 3 दिवसांनी त्याच घरासमोर दागिने ठेवून पसार. बीडच्या पाडळसिंगीमधली घटना. बीड पोलीस स्थानकात तक्रार दाखल होताच दागिने परत करून चोराचा पोबारा. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव इथे 20 बैलगाड्यांमधनं वराड. विवाहस्थळी दाखल. विवाह सोहळ्यात नवरदेव संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत तर नवरी राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत. पालघरच्या ग्रामीण भागातील लाडक्या पालकर या 5वीत शिकणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थ्याचे 125 पर्यंतचे पाढे तोंडपाठ. लाडक्याचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात सॅन होजे शहरामधील एका उद्यानात असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा चोरीस. पार्क रिक्रिएशन आणि नेबरहूड सर्व्हिसेसनं ट्विटरद्वारे दिली माहिती. MCDमधील महापौरांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. निवडणुकीला 2 महिने उलटूनही महापौरांची निवड न झाल्यामुळे आपनं ठोठावला न्यायालयाचा दरवाजा. उद्योगपती गौतम अदानींच्या मुद्द्यावर बोट ठेवत राहुल गांधींचे केंद्र सरकारला सवाल. अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नातं काय? राहुल गांधींकडनं प्रश्न उपस्थित. राहुल गांधींकडनं अग्निवीर योजनेवरतीही प्रश्नचिन्ह.
अग्निवीर योजना देशावरती थोपवली गेली, राहुल गांधींचा संसदेत आरोप. भूतान नॅशनल असेंब्लीचं संसदीय शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची घेतली भेट. अर्जेंटिनाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॅनियल फिल्मस भारताच्या दौऱ्यावर, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेतली. दोनही देशांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत 18,374 गावांचं विद्युतीकरण, केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंग यांची राज्यसभेत माहिती. देशाच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी परदेशांवरील अवलंबित्व कमी करणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मत. भारतीय नौदलाच्या वैमानिकांनी रचला इतिहास, आयएनएस विक्रांत जहाजावरती स्वदेशी फायटर एअरक्राफ्टचं लँडिंग. भारतीय लष्करानं भूकंपग्रस्त तुर्कस्तानामध्ये पाठवलं फिरतं वैद्यकीय पथक. पथकामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ, 30 खाटांची वैद्यकीय सुविधा, एक्स रे मशीन, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन निर्मिती संयंत्र, कार्डियक मॉनिटर्स आणि संबंधित उपकरणांचा समावेश. तुर्कीमध्ये बचावकार्य युद्धपातळीवरती सुरू असून 14 देशातल्या रेस्क्यू टीम्स तुर्कीमध्ये तर 70 देशातल्या टीम्स तुर्कीसाठी रवाना. 84 देशातल्या टीम्सकडनं राबवलं जाईल रेस्क्यू ऑपरेशन. तुर्कीतलं भूकंपाचं विदारक दृश्य समोर. भूकंपानं शिपिंग कंटेनरच्या क्षेत्राचंही अतोनात नुकसान. कंटेनर परिसरात मोठी आग भडकली. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी लग्नबंधनात अडकले. राजस्थानच्या सूर्यगड पॅलेसमध्ये पार पडला विवाह सोहळा. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री जानेवारी महिन्यात 10% घटली. टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक 17% घसरण. OnePlusचा नवीन पॅड भारतात लॉन्च. टॅबलेटमध्ये 9000 mAhची बॅटरी, तर OnePlus कीबोर्डचीही कंपनीच्या वतीनं घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.